नमस्कार. आज जागतिक लिम्फेडिमा डे म्हणून साजरा केला जातो. लिम्फेडिमा म्हणजे ज्या वेळेला पेशंटची कॅन्सरची किंवा इतर कोणतीही शस्त्रक्रिया होते त्यानंतर हाताला किंवा पायाला येणारी सूज. बऱ्याच वेळेला ही सूज शस्त्रक्रियेमध्ये जे नोट्स काढले जातात त्यामुळे येते. कधी कधी शस्त्रक्रियेनंतर जेव्हा आपण रेडिओथेरपी देतो तेव्हा त्यानंतर ही सूज येऊ शकते. तर ही सूज आपल्या भागामधले जे पेशंट आहेत त्यामध्ये विशेष करून स्तनाचे कॅन्सर, त्याचबरोबर पेल्विक मॅलिग्नन्सी या पेशंटमध्ये दिसून येते. जवळजवळ 80 ते 90% रुग्णांमध्ये लिम्फेडिमा आढळून येतो. तर याबद्दल माहिती व्हावी आणि जागरूकता निर्माण व्हावी आणि त्याला आपल्याला कशा पद्धतीने टॅकल करता येईल यासाठी वर्ल्ड लिम्फेडिमा डे साजरा केला जातो. डॉक्टर मालती आहे त्या त्याच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती देते. बाकी तुम्हाला सूज की 6-7 महिने सूज आहे इथेच फक्त येते. येत जात राहते येत जात राहते. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही मुलांना तक्रार नाही. तर यामध्ये आपले फिजिओथेरपी डॉक्टर स्पेशालिस्ट पेशंटला ऍक्च्युअली किती लिम्फेडिमा आहे म्हणजे हाताची सूज किंवा पायाची सूज किती आहे हे मेजर करतात आणि ऑब्जेक्टिव्हली त्याचे ग्रेडिंग असतात. ते किती ग्रेडचं आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे का सिव्हिअर आहे हे डिसाईड करतात आणि त्या ग्रेडिंगच्या आधारावर पुढे त्याला कोणती ट्रीटमेंट लागू शकते हे डिसाईड करतात. आता सुरुवातीला काकीला हे माइल्ड लिम्फेडिमा आहे. तर हा माइल्ड लिम्फेडिमा फक्त एक्सरसाइज आणि कंप्रेशन स्लीप घालूनही कमी होऊ शकतो. आणि माइल्ड लिम्फेडिमाचं बेनिफिट अजून एक आहे की ते लवकर त्या आल्यामुळे लिम्फेडिमा आपण रिव्हर्स करू शकतो. त्याचे 4 स्टेजेस असतात वेगवेगळे. जर फर्स्ट स्टेज मध्ये जर त्यांनी ऍक्सेस केलं फिजिओथेरपीला तर आपण त्यांना फिजिओथेरपीद्वारे लिम्फेडिमा कमी करण्यासाठी मदत करू शकतो. जर स्टेज आपली फर्स्ट नसेल, सेकंड स्टेजवर पेशंट असेल लिम्फेडिमाच्या, तर लिम्फा प्रेस म्हणून एक मशीन आहे जी आपण अप्लाय करून पेशंटला मदत करू शकतो. त्यात वेगवेगळं प्रेशर ग्रेडियंट आहे त्या मशीन मध्ये जे पेशंटला मदत करू शकतं सूज ओसरण्यासाठी. कारण तो जो प्रेशर ग्रेडियंट आहे तो खालून वर म्हणजे डिस्टल टू प्रॉक्सिमल म्हणजे काय, खालून वर जाईपर्यंत त्याचे वेगवेगळे प्रेशर ग्रेडियंट असतात जे मशीन मध्ये सेट असतं. त्यामुळे ती मशीन त्यांना तो लिम्फेडिमा कमी करण्यासाठी हेल्प करू शकते. आपल्या या ज्या पेशंट आहेत त्यांनी अतिशय छान पद्धतीने मला इथे सांगण्यात आलंय की 2 वर्षापूर्वी यांची कॅन्सरची ट्रीटमेंट झाली आणि त्या पूर्णपणे आज बऱ्या आहेत. मात्र कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे जे साईड इफेक्ट आहेत ज्यामध्ये लिम्फेडिमा हा एक महत्वाचा साईड इफेक्ट आहे त्यातून त्या जात आहे. फॉर्च्युनेटली त्यांनी मॅडमनी ज्या पद्धतीने एक्सरसाइजेस सांगितलेले आहेत ते फॉलो करतायत. त्यामुळे हे लिम्फेडिमाचं प्रमाण ह्या केसमध्ये अतिशय कमी आहे. तसेच इतरही जे रुग्ण असतील ज्यांना लिम्फेडिमाचा त्रास असेल त्यांच्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे फिजिओथेरपी विभागामध्ये लिम्फेडिमा कमी करण्यासाठी, लिम्फेडिमा होऊ नये म्हणून आणि जर झालाच तर तो कसा लवकरात लवकर आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो यासाठी उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तरी रुग्णांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथल्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये जरूर येऊन त्याचा लाभ घ्या. धन्यवाद.